आता 8:30 वाजले. मी आता नाश्ता करायला जाणार. आज आमचं चेकआउट आहे इकडून. काल हॉटेल दाखवलंच नाही तुम्हाला. आज तुम्हाला विंडोमधून व्ह्यू दाखवतो आमच्या रूममधून. त्या साईडला हे बीच हे बीच झूम करतो दिसत असेल तुम्हाला. इकडे स्विमिंग पूल आहे, ते बीच व्ह्यू आहे. आमचा रूम आहे. आम्ही 2 रूम घेतले. एका रूम मध्ये तर सगळी होणार नाही, आम्ही 2 रूम घेतलेले. रिसॉर्टचं नाव सी व्ह्यू रिसॉर्ट आहे. बंद कर द्या आता. इथंच राहतो आमचा दुसरा रूम. भाई चप्पल घालतो. पूल आला यार. असे छोटे छोटे घर आहे असे. किती आहे? 1 2 3 4 5 म्हणजे 7-8 रूम आहे रिसॉर्टमध्ये. गर्दी होती काल. नवीन लोक आले सो आहे म्हणजे गर्दी आहे इकडे. म्हणजे फुल असतो रिसॉर्ट. सुट्टी म्हणजे. स्विमिंग पूल दाखवतो. उद्या आम्ही नाश्ता केलेला. नाश्त्यासाठी इकडे आहे ना. भाई कैरी लागले, तोडू काय? हा स्विमिंग पूल आहे. इथून असं माउंटनचा व्ह्यू आहे आणि तिकडे बीच आहे त्या साईडला. बघू शकता बीच दिसत असेल. थोड्या वेळाने आम्ही पण जाऊ स्विमिंग पूलमध्ये. वेळ आहे आपल्याकडे. 11चं चेकआउट आहे. आता नाश्ता करणार. नाश्ता कॉम्प्लिमेंटरी होता आम्हाला. ते चांगलं आहे. आम्हाला कॉम्प्लिमेंटरी दिलं आहे नाश्ता. आता परत मुंबईच्या दिशेने निघूया. काल एवढी गर्दी होती ना हरिहरेश्वर टेम्पलला. त्यामुळे तिकडे परिक्रमा बघायला पण गेलेलो वरती. नाश्ता करूया आणि निघूया आता. नाहीतर मुंबईला पोचायला लेट होईल. आणि लेट झालं तर ठाण्याचं ट्रॅफिक भेटणार घोडबंदर संध्याकाळी. मला तर अजून लेट होईल. हे सगळे तर मुंबईमध्ये राहतात. मी विरारपर्यंत जाईपर्यंत संध्याकाळ होईल. सो निघूया आता. बाय. ही आमची कार. हे स्टे. इथून असा रस्ता आहे यायचा. वरती एकदम माउंटनवर आहे. भाई त्या साईडला मायनिंग साईट आहे कोणती तरी. रात्रभर ते ट्रक इकडून तिकडे करत असतात. चीटिंग झाली आमच्यासोबत. भाई आम्ही आत्ता आलो आणि हे बायकर्स लोक आत्ता येतात. आम्ही आता निघतोय थोड्या वेळाने. आणि भाई बाईक्स बघा, लाईनअप बघा. भाई GSE 310. भाई रॅली एडिशन आहे. फक्त लिहिलं आहे त्याने रॅली आमची. भाई लाईनअप बघा बाईक्सचा, मस्त आहे. भाई बेअर 650. स्टॉर्म. भाई हिमालयन रेसिंग एडिशन आहे वाटतं. KTM 390 रेडबुल एडिशन. BMW G310. ही पण बाई मला वाटते का ही 310 आहे बघून. एवढी यूज आहे. मुसाफिर एक्सप्लोरर. ही काय लोडेड आहे बाईक्स.
कलर मस्त आहे बाईकचा. बाई मला पण हे लावायला लागणार इंस्टाग्रामचं असं. टॉप बॉक्स. लास्ट बट नॉट द लीस्ट, फिट्स GS 310. बाई जे मी बायकर्स ते बाईक दाखवलेले त्यांचं ग्रुप जो क्लब आहे रायडिंग क्लब, त्यांना 1 वर्ष झाली म्हणून ते इकडे आलेले फॉर अ राईड. बाई बघू शकता सेलिब्रेटिंग 1 year. काल वाटतं त्या लोकांनी सेलिब्रेट केलं आहे. काय नाव आहे? रेबल्स रायडिंग क्लब. मस्त. लोणावळा राईड, माळशेज राईड, सातारा इंडिपेंडन्स डे राईड, जैसलमेर नाईट राईड. बाई मस्त. कॅस्ट्रोलचं इव्हेंट वाटतं होतं तिकडे. भारी आहे. राईड करू मस्त. आता नाश्ता करायला आलो. आपल्याकडे तेवढा टाइम नाही, परत घरी बघू शकता तुम्ही मिसळ. आज मिसळ आहे आपल्यासाठी. बाई टेस्ट करूया. मस्त आहे. नाईस. मस्त काय गरम गरम आहे. खाऊन घेऊया. तर आता आम्ही चेकआउट केलं आहे. आता 12:30 वाजले आणि इकडून 6 तास दाखवतं आपलं घर विरार. सो मला वाटतं आपण संध्याकाळपर्यंत पोहोचू 6-7 वाजेपर्यंत. 200 किलोमीटर असणार इकडून अप्रॉक्सिमेटली. सो आपले स्टॉप्स आता काय नाही आहे. डायरेक्ट कोस्टल रूटनं आपण यात. आता आपण जाणार आहोत मुंबई गोवा एक्सप्रेसवेने जाणार. बिकॉज बघितला आता कोस्टल रूट, परत नाही बघायचा आहे तो कोस्टल रूट, कारण तो अलिबागच्या इथे रोड खूप खराब आहे. सो मधून आपण स्किप करू शकतो पण खूप वेळ लागणार आणि मग मुंबईत आम्ही लेट पोचू आणि ते आम्हाला नको आहे. मुंबईत लेट नाही पोचायचं आहे बिकॉज मला ट्रॅफिक भेटणार ठाण्याच्या इकडे. सगळे ट्रक्सचं ट्रॅफिक असणार घोडबंदरला. सो माझं टार्गेट आहे की अंधार पडायचं पहिलं मला विरारला पोचायचं आहे. सो मी आराम करू शकतो घरी गेल्यावर. नॉर्मल स्पीडवरच आपण चालवणार 80पर्यंत, 70-80 करत करत. काल आम्ही ब्लॅकमध्ये पेट्रोल घेतलं इलिगल, म्हणजे ते बाटलीत असतं गाववाल्यांकडून तिकडून. बिकॉज पेट्रोल खूप कमी होतं माझ्याकडे. बिकॉज मी ती टंकी फुल केलेली ती विरारवरून केलेली. सो अर्धा डिस्टन्स कवर झालं विरारवरून वाशीपर्यंत, म्हणून माझ्याकडे पेट्रोल कमी पडलं. आणि मी विचार केला वरती पेट्रोल पंप असेल कुठेतरी, पण इकडे येऊन कळालं की पेट्रोल पंपच नाही आहे इकडे लांबपर्यंत. सो आमच्या स्टेचा इकडून पेट्रोल पंप 20-25 किलोमीटर लांब आहे आणि माझ्याकडे पेट्रोल कमी होतं. सो एमर्जन्सीसाठी आम्ही घेतलं पेट्रोल. बोललं आता घेतलं आहे तर टाकून देऊया आपण, नंतरचं नंतर बघू. सो आम्ही पेट्रोल भरलं. आता बघूया किती वेळ लागतो आहे. लंचसाठी आम्ही कुठेतरी थांबू मस्त ठिकाणी. ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी होता आमच्या पॅकेजमध्ये. सो कालचा आणि आजचा ब्रेकफास्ट आमचा कॉम्प्लिमेंटरी झाला. काल तर ब्रेकफास्ट नाही केलेला राईट. हां काल केलेला राईट. मजा आली. रिलॅक्सेशनसाठी मस्त जागा आहे, पण इकडे येण्यासाठी तुमच्याकडे व्हेकल असली पाहिजे स्वतःची. बिकॉज इकडे आणि जिथे आता तुम्हाला टर्टल फेस्टिवल बघायचं असेल तर जेटीने जात असेल तर तुम्ही लवकरच निघा.
बिकॉज जेट्टीसाठी खूप गर्दी असते. त्या टाईम पिरियडमध्ये जेव्हा म्हणजे टर्टल हॅचिंग होतं, टायमिंग असतं त्या टाईम पिरियडमध्ये जेट्टीवर खूप गर्दी असते. सो तुम्ही टाईमलाईन बघूनच निघा, बिकॉज तेव्हा सगळेच जातात त्या साईडला टर्टल हॅचिंग बघायला. आणि त्यांच्याकडे पण ते टर्टल असतात, ते पाण्यात सोडतात, ते मोजून ते लोक म्हणजे जे हॅच झालेले असतात म्हणजे अंड्यातून निघालेले असतात त्यांना बघतात आणि ते काढतात आणि त्यांना सोडतात. सो त्या टायमिंगमध्येच, आणि तिकडे खूप ट्रॅफिक असतं, ट्रॅफिक भेटणार तुम्हाला खूप, मग त्याच्यात तुमचा टाईम वेस्ट होणार. सो टाईमचं पहिलंच जावा. एक सकाळी 7:30 वाजता असतं आणि संध्याकाळी 5:30 वाजता असतं टर्टल हॅचिंग. आणि हे वर्षातून फक्त याच महिन्यात होतं. इथे लोक पॅकेज इंस्टाग्रामवर वगैरे तुम्हाला पॅकेज वगैरे भेटणार, कोणते तरी प्रोफाईल्स असणार, मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल लिंक्स. मग ते तुम्ही तसं प्लॅन पण करून येऊ शकतात. ते सगळे बॅकपॅकर्स असतात, ते बसनी येतात. मग तसं तुम्ही पॅकेज घेऊ शकता. त्याच्यात सगळं इन्क्लुडेड असतं. काहीतरी प्राईज असते 3000 काहीतरी असतं, 3500 काहीतरी पर पर्सन आहे. त्याच्यात तुम्हाला मुंबईवरून पिकअप आणि तुम्हाला ड्रॉप पण भेटेल आणि तुमचं स्टे वगैरे, फूड वगैरे सगळं इन्क्लुडेड असतं. 1 डेचं काहीतरी पॅकेज असतं ते तुम्हाला. असं म्हणजे टर्टल फक्त फेस्टिवल आहे बघा. वाव, काय व्ह्यू आहे बघा ना. क्या बात आहे. इकडे थोडं थंडीत आलात ना तरी एकदम मस्त वेदर असणार. आता थोडी गरमी आहे, पण तुम्ही असं थांबलात ना कुठे तर गरमी फील होणार. पण तुम्ही असं बाईक वगैरे चालवत असणार ना तर बीचच्या जवळ आहे ना, मग एकदम असं थंडगार हवा सुटते. रोड्स भाई छोटे आहे, खूपच छोटे रोड्स आहे, पण भारी आहे. लोकल इकडचे मस्त चालवतात गाडी, त्यांना सवय झालेली असते या रोड्सची. काल रात्री तर एवढा अंधार होता भाई, आम्ही अंधारात तिकडून, ती बघा जेट्टी झाली आहे पार्क, ती बघा जेट्टी तिकडे निघते वाटतं की आली. हां ती बघा, ते गाड्या निघतात आहे आता. सो ॲक्च्युली एक सीन झाला, माझी कझिन होते, त्यांची काहीतरी बॅग वगैरे राहिली जेट्टीमध्ये. तर आम्ही तेच बघायला जातो आहे की जेट्टीमध्ये आहे की नाही बॅग. तर जेट्टी आली आहे, तर लवकर जाऊन बघूया, कारण ती गेली तर 1 तासानंतर येणार परत. सो मग मला खूप वेळ थांबायला लागणार. सो बघून घेऊया बॅग वगैरे काय आहे का, नाहीतर मग खूप लफडा होईल. तर आता आपण लंच केलं आहे, आता वाजले 5. तर बघूया आता. एक्सपेक्टेड टाईम 7:30 दाखवते वाशीला. तर वाशीवरून अजून 2-3 तास म्हणजे 9 वाजेल आपल्याला घरी पोचायला रात्रीचे. आता 2 hours 38 minutes दाखवतं इकडून. इंदापूरचा इकडे आपण आता मस्त मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे थोडं पळूया, म्हणजे थोडं गुगलच्या टाईमच्या हिशोबाने पहिलं पोहोचूया त्याचा. लेट्स सी आता किती वेळ लागतो आपल्याला इकडून.
रात्रीचं काय मस्त दिसतं पाम बीच रोड. क्या बात है भाई, वाव. अजून खूप लांब आहे आपल्या घर इकडून. विरार भाई, पाम बीच रोड कुठे आणि विरार कुठे. तर आपल्याला रात्रीचे 11 वाजेल पोचता घरी. लेट्स सी आपण किती वाजता पोचू. तर आता आपण घोडबंदरच्या ट्रॅफिकमध्ये अटकलो आहे. लेट्स सी आपण कधी इकडून निघू. अजून माझं घर इथून 1 तासावर दाखवत आहे. 9:46 म्हणजे 10 पकडा, 10 वाजता मी पोचेल घरी. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल हा ब्लॉग तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.